नमस्कार. 7 जन्माची सतीश आणि प्रीती भाग 83 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सगळे आपापल्या घरी निघाले. दिवसभराची गडबड संपली होती. पण प्रीतीचं मन मात्र शांत झालं नव्हतं. रात्री जेवण झाल्यावरती खिडकीतून बाहेर अंधाराकडे पाहत बसली होती. रस्त्यावरचे दिवे, जाणाऱ्या गाड्या सगळं नेहमीसारखंच होतं. पण आज तिचं लक्ष कुठेच लागत नव्हतं. तिच्या मनात सतत एकच विचार येत होता. मी इतक्या पटकन नवरीची भूमिका करायला नाही का म्हटलं. ती क्षणभर थांबली, मग स्वतःलाच विचारत होती, मी असं नाही म्हटल्याने सतीशला माझा राग तर आला नसेल ना. तो काय विचार करत असेल माझ्याबद्दल, असं ती स्वतःशीच पुटपुटली. पण खरंच मी का नाही म्हटलं हे मलाच नीट कळालं नाही, असं म्हणत तिने डोक्यावरून हात फिरवला. राग, भीती, लाज असं काहीच नव्हतं. तरीही मला सहज हो म्हणणं जमलंच नाही. असा विचार करत ती खिडकीतून बाहेर पाहत दीर्घ श्वास घेते. तिच्या मनात असे अनेक प्रश्न होते, पण तिच्याकडे उत्तर नव्हतं. दुसऱ्या दिवशी सगळे कॉलेजला आले होते आणि नेहमीसारखे लेक्चर अटेंड करत होते. 2 लेक्चर नंतर ब्रेक होतो तेव्हा सगळे कॅन्टीनमध्ये गेले. तेव्हा सोनाली सगळ्यांना सांगते, आज कॉलेज सुटल्यानंतर लगेच कोणी घरी जायची घाई करायची नाही. आज आपल्याला थोडी प्रॅक्टिस करायची आहे. तेव्हा सगळे एकमेकांकडे पाहून मान डोलावतात. सोनाली पुढे म्हणते, कॉलेज सुटल्यानंतर आपण सगळे रिहर्सल हॉलमध्ये जमायचं. तिथे मोकळी जागा आहे, म्युझिक लावायला पण सोयीचं आहे. मग चालेल, आपण तिथेच प्रॅक्टिस करूया असे सगळे म्हणतात आणि पुढचे 2 लेक्चर अटेंड करण्यासाठी ते क्लासमध्ये जातात. कॉलेज सुटल्यानंतर सगळ्या मुली रिहर्सल हॉलमध्ये जमलेल्या होत्या. तेव्हा प्रीती, सोनाली आणि केतकी कोणत्या गाण्यावर डान्स करायचा यावर चर्चा करत होत्या. केतकी म्हणते, लग्नाच्या सीनसाठी गाणं एकदम मस्त हवं, थोडंसं हलकं आणि आनंदी. सोनाली म्हणते, हो, जे गाणं ऐकताच लग्नाचा माहोल तयार व्हायला हवा. प्रीती हसत म्हणते, ठीक आहे, मग मी एक गाणं सुचवते, त्यावर आपल्याला छान स्टेप्स करता येतील. तेव्हा सोनाली आणि केतकी म्हणतात, चालेल प्रीती, मग त्या गाण्यावर आपण डान्स करूया. गाणं ठरल्यानंतर प्रीती त्या दोघींना डान्स शिकवायला लागते. स्टेप्स करून दाखवते, हात कसे हलवायचे, वळण कसं घ्यायचं, हे सगळं ती त्यांना समजावून सांगत असते. मनाली आणि नीता समोर उभ्या राहून कधी टाळ्या वाजवत, कधी चेहऱ्यावर हसू आणत त्यांना प्रोत्साहन देत होत्या. नीता मध्येच म्हणते, अरे वा, हे तर खूप छान दिसतंय. मनाली हसून म्हणते, लग्नात खरंच असा डान्स करायला हवा. हळूहळू प्रीती डान्समध्ये पूर्ण रमते. तिचं लक्ष कुठेच नसतं. ती अगदी मनसोक्त डान्स करत असते. तिचे पाय तालात हलत होते. तिच्या चेहऱ्यावर सहज हसू असतं. प्रत्येक स्टेप अगदी मोकळी, कुठलाही ताण न घेता, जणू डान्स करताना ती स्वतःलाच विसरून गेलेली असते. तेवढ्या सतीश आणि कार्तिक हॉलमध्ये आले. ते दोघे तिथेच थांबून मुलींचा डान्स पाहत होते. सतीश काही बोलत नाही, तो फक्त तिथे उभा राहतो. पण त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य, कौतुक आणि शांत आनंद एकत्र दिसत असतो. जणू तो त्या क्षणात अडकलेला असतो. सतीश आणि कार्तिक तिथे आले आहेत आणि त्यांचा डान्स पाहत आहेत याची प्रीतीला चाहूलच लागलेली नसते. ती अजूनही डान्समध्येच हरवलेली असते. डान्स संपता सतीश आणि कार्तिक यांनी मुलींसाठी जोरात टाळ्या वाजवल्या. तो आवाज ऐकून प्रीती दचकून मागे वळते. तेव्हा सतीश आणि कार्तिक समोर उभे होते. तेव्हा ती थोडी लाजत म्हणते, अरे, तुम्ही कधी आलात? कार्तिक हसत म्हणतो, तुम्ही डान्स करत होता तेव्हाच आलोय मी. मस्त डान्स केला तुम्ही सगळ्यांनी. डान्सची प्रॅक्टिस केल्यानंतर सगळे थोडा वेळ हसत खिदळत उभे होते. तेवढ्या सोनाली म्हणते, आम्ही डान्सची प्रॅक्टिस केली, पण सतीश आणि म्हणाली, तुम्ही दोघांनी लग्नाच्या विधीची ही प्रॅक्टिस केली पाहिजे, खास करून फेऱ्यांची, कारण तिथे जर काही गडबड झाली तर सगळा सीनच बिघडेल. कार्तिक लगेच मान डोलावत म्हणतो, हो सोनाली, तू एकदम बरोबर बोललीस. आपल्यापैकी कुणाचंही खरं लग्न झालेलं नाही. हा ड्रामा आहे आणि ड्राम्यामध्ये चूक झाली तर आपली सगळ्यांची फजिती होईल. तेव्हा सगळे हसू लागले, पण नीता लगेच पुढे येते. ती स्वतःची ओढणी काढते आणि मनालीच्या ओढणीला अलगद बांधते. चला मग, गठबंधन रेडी, असं ती मिश्किलपणे म्हणते. तेव्हा केतकी म्हणते, अरे वा नीता, तू तर यांचं गठबंधनच करून टाकलंस. चला मग सतीश आणि मनाली दोघे आता फेरे घ्यायला लागा. तेव्हा मनाली आणि सतीश दोघे फेरे घ्यायला लागले. फेरे घेत असताना मनाली थोडी घाईघाईने पावले टाकत होती. ते बघून प्रीती पटकन पुढे येते आणि मनालीला म्हणते, अगं थांब, असं नाही. असं म्हणत ती कसलाही विचार न करता ती गठबंधन आपल्या खांद्यावर घेते आणि सतीशचा हात धरते. तेव्हा ती अगदी सहजपणे हळूवार नाजूक पावलांनी फेरे घ्यायला लागते. हे दृश्य पाहता सोनाली, कार्तिक आणि नीता एकमेकांकडे पाहू लागले. नीता थोड्या आश्चर्याने हळूच म्हणते, अगं ही प्रीती काय करत आहे? तेव्हा सोनाली काहीच बोलू शकत नाही. ती फक्त ते दृश्य पाहत असते.
हे सगळं बघून कार्तिकच्या चेहऱ्यावर मात्र हसू उमटलेलं असतं. हे जणू खरंच लग्न चालू आहे असं तेव्हा सगळ्यांना वाटत असतं. प्रीतीच्या चेहऱ्यावर मात्र कोणताही संकोच नसतो. ती अगदी नॉर्मलपणे आत्मविश्वासाने चालत असते. सतीश तिच्याकडे पाहतच राहतो. प्रीती हे काय करते? पण त्या क्षणी त्याला असं वाटायला लागतं जणू हा अभिनय नाही. जणू ते दोघे खरंच फेरे घेत आहेत. त्यांचं खरंच लग्न होत आहे. तो नकळत हसतो. त्यावेळी त्याला प्रचंड आनंद झालेला असतो. तेव्हा कार्तिक हळूच नीताला म्हणतो, नीता, ड्राम्यासाठी प्रीतीने जरी नवरीची भूमिका करायला नाही म्हटलं असलं, तरी हा एक क्षण सतीशसाठी पुरेसा आहे. या एका क्षणाने त्याला खूप आनंद मिळाला असेल. नीता हसत म्हणते, हो ना कार्तिक, दोघंही किती छान दिसत आहेत. फेरे घेत असताना थोड्या वेळाने प्रीतीला अचानक भान येतं. तेव्हा ती पटकन सतीचा हात सोडते, गटबंधन बाजूला करते आणि थोडी लाजत गोंधळत मनालीला म्हणते, असं असं करायचं आहे मनाली, समजलं का तुला? हे ऐकून सगळे हसू लागले. प्रीती हलकसं हसते आणि बाजूला उभी राहते. तेव्हा कार्तिक लगेच संधी साधत चिडवण्याच्या सुरात प्रीतीला म्हणतो, अरे वा प्रीती, तू तर अगदी खऱ्या नवरीसारखं फेरे घेत होतीस. क्षणभर असं वाटलं की खरंच तुझं आणि सतीचं लग्नच होत आहे. हे ऐकून प्रीती अजूनच लाजते आणि हात हलवत म्हणते, अरे कार्तिक, काय बोलत आहेस? मी फक्त मनालीला फेरे कसे घ्यायचे हे दाखवत होते. तेव्हा सोनाली हसत म्हणते, हो हो प्रीती, आम्ही सगळे तेच बघत होतो. हे सगळं बोलणं ऐकत असताना सतीश मात्र जाम खुश असतो. तो काही बोलत नाही, फक्त मिश्किल हसत उभा असतो. तेवढ्यात नीता पुढे येते आणि म्हणते, चला चला, आता मस्करी पुरे, पुन्हा सुरू करा. तेव्हा सतीश आणि मनाली पुन्हा फेरे घेऊ लागले. यावेळी प्रीती शांतपणे ते पाहत असते. ती सतीशकडे पाहत असते तेव्हा तिच्या मनात विचार येतो, नवरीची भूमिका करायला मी नाही म्हटलं, पण आता मी हे काय केलं? मी स्वतः सतीशसोबत फेरे घेत होते असा विचार करत ती भांबावलेली होती. तेवढ्या सतीची नजर प्रीतीवर पडते आणि तो हसतच प्रीतीला डोळा मारतो. तेव्हा प्रीती एकदम थबकते आणि नजर वळवून इकडे तिकडे पाहत असते. सतीश आणि मनाली मात्र आता अगदी नीट फेरे घेत होते. मनाली पावलं जुळवून चालत असते आणि सतीशी तिच्या गतीशी जुळवून पावले टाकत असतो. तो सीन पाहून सगळे जोरात टाळ्या वाजवतात. एक नंबर, अगदी बरोबर, त्या दिवशी असंच करायचं असं म्हणत सगळे हसत होते. तेव्हा रिहर्सल हॉलमध्ये पुन्हा एकदा हलका आनंदी माहोल झाला होता. तेवढ्या सोनाली म्हणते, सतीश आणि मनाली, खरंच तुम्ही दोघांनी एकदम परफेक्ट केलं. पण प्रीती, तुला, मला आणि केतकीला अजून 2 दिवस डान्सची प्रॅक्टिस करावी लागेल. तेव्हा प्रीती लगेच मान डोलावत म्हणाली, हो सोनाली, आता हे सगळे रोज नाही आले तरी चालेल, पण आपल्याला रोज डान्सची प्रॅक्टिस करावीच लागेल. हे ऐकून कार्तिक लगेच म्हणाला, अरे आम्ही का नाही येणार? आम्ही पण येणारच ना, तुम्हाला चीअरअप करायला. तेव्हा सतीश ही मिश्किल हसत प्रीतीकडे पाहत म्हणतो, हो, आम्हालाही डान्स बघायला आवडतो, म्हणून आम्ही नक्की येणार. केतकी हसून म्हणाली, अरे मग या ना तुम्ही सगळे. तुम्ही सगळे असाल तर आम्हालाही डान्स करायला अजून मजा येईल. हे ऐकून प्रीती हसते आणि म्हणते, चला चला, आज खूप झाली रिहर्सल, आता घरी जाऊया, मला खूप भूक लागली आहे. सगळे हसत खिदळत आपापल्या बॅगा उचलतात आणि एकत्र कॉलेजच्या बाहेर पडतात. रात्री सतीश आणि कार्तिक टेरेसवर बसले होते. आजच्या दिवसभराचा गोंधळ थांबलेला असतो, पण सतीच्या चेहऱ्यावरचं हसू अजूनही कमी झालेलं नसतं. ते पाहून कार्तिक हसतच सतीशला म्हणतो, काय रे सतीश, आज रिहर्सल करताना खूप मजा आली असेल ना तुला? तो मुद्दामच डोळा मारत पुढे म्हणतो, अरे म्हणजे प्रीतीसोबत फेरे घेताना. तेव्हा सतीश फक्त हसून टाळायचा प्रयत्न करतो, पण क्षणभर थांबतो. मग तो हळू आवाजात म्हणतो, कार्तिक, तुला खरं सांगू का? कार्तिक लगेच मान डोलावतो. तेव्हा सतीश लगेच पुढे म्हणतो, खरं तर नवरीच्या भूमिकेसाठी मला प्रीतीच हवी होती, पण तिला ही भूमिका करायची नव्हती, म्हणून मी काहीच बोललो नाही, गप्प बसलो. तो थोडा थांबतो आणि एकदम उत्साही आवाजात म्हणतो, पण आज रिहर्सल करत असताना तिने जे केलं, म्हणजे ती माझा हात धरून अगदी सहज फेरे घेत होती, त्या क्षणी मला खरंच असं वाटलं जणू आमचं लग्नच होत आहे. तो एक खोल श्वास घेतो आणि म्हणतो, तो आनंद काय होता हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही कार्तिक. खरं सांगतो, त्यावेळी मला प्रचंड आनंद झाला होता. कार्तिक त्याच्या पाठीवर हलकी थाप देतो आणि म्हणतो, समजतंय रे मला, आम्हालाही ते बघून खूप छान वाटलं होतं. आणि बघ सतीश, तो दिवस लवकरच येणार जेव्हा तू आणि प्रीती खऱ्या आयुष्यातही असेच फेरे घेणार. तेव्हा सतीश ठाम आवाजात म्हणतो, कार्तिक, आता मला असं वाटतंय की वेळ आली आहे. मला प्रीतीला विचारायलाच हवं की तिचंही माझ्यावर प्रेम आहे का. कार्तिक, आता हा ट्रेडिशनल डे झाल्यानंतर मी हे प्रीतीला विचारणारच. तेव्हा कार्तिक म्हणतो, हो बरोबर आहे तुझं सतीश, एकदा विचारून बघ, म्हणजे तिच्या मनातही काय आहे ते समजेल. अशा सगळ्या गप्पा मारत दोघेही काही क्षण आकाशाकडे पाहत शांत बसले होते.
त्यावेळी सतीच्या मनात मात्र एक नवा निर्धार तयार झालेला होता. सतीश आणि प्रीती फेरे घेण्याचा क्षण तुम्ही किती एन्जॉय केला हे मला कमेंट करून सांगा. आणि हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.